मला अभिमान वाटतो की मी भरपूर संस्था बघितल्या, पण इथली जी मुलं आहेत ती फार भाग्यवान आहेत. कारण या शाळेचा इतिहास वेगळा आहे, पण जगातल्या शाळा आणि ही शाळा ही वेगळी आहे. हे जे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना 1907 साली शाहू महाराजांनी केली. आजपासून जवळजवळ 110 वर्षाला झालेल्या जवळजवळ. हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पण इंग्रजांच्या विरोधात लढाईचा बंड जर कुठं झाला असेल ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या एका रूम मध्ये झालेलं आहे बाळांनो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी या मैदानात शिकताय, या मैदानात खेळताय, त्या मैदानात छत्रपती शाहू महाराजांचे पदस्पर्श लागलेले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांचे पदस्पर्श आहेत. बॅरिस्टर पी.जी. पाटलांचे पदस्पर्श आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिसिंह जी बापू लाड, ते सोडा नागनाथ अण्णा नायकुडे यांची पत्नी या बोर्डिंगची पहिली विद्यार्थिनी आहे. त्यामुळे तुम्हाला जर कधी आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्या बोर्डिंगच्या दरवाजाजवळ जायचं, त्या पायरीला हात लावायचा आणि त्या पायरीची माती जर डोक्याला तुम्ही लावली तर ते आबीर मुक्का किंवा गंध लावण्याचा प्रकार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. मी सिनियर कॉलेजचा मास्तर होतो. जिकडं पगार जास्त तिथला मास्तर. तिथून परत खाली आलो ज्युनियर कॉलेजचा मास्तर, आणि तिथून परत त्याच्यापेक्षा खाली आलो आता हायस्कूलचा मास्तर. ते पगार कमी. पण मला जर समाधान कशात आहे विचारलं तर समाधान मला या हायस्कूलच्या पोरात नाही असं मला वाटतं, या मुलात नाही असं मला वाटतं. त्याचं कारण काय माहितीये का? तुम्ही निरागस आहे. तुम्ही निरागस आहे. तुमच्या मनामध्ये भाव आहे ते प्रामाणिक भाव आहे. तुम्ही एखाद्या शिक्षकाला प्रामाणिकपणे बोलता. तर एक लक्षात ठेवा बाळू, स्वप्न मोठी ठेवूनच जगायचं.